बातमी एबीपी माझावर बुलेटिनच्या सुरुवातीला राज्याच्या राजकारणामधली एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये होते। वांद्र्यातल्या सोफिटेल हॉटेलमध्ये दोन्ही नेते संध्याकाळी 6 वाजल्यापासून उपस्थित होते। नुकतेच आदित्य ठाकरे बाहेर पडले। दरम्यान फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र त्यांच्यात भेट झालेली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी हे दोन्ही नेते तिकडे आले होते अशी ही माहिती एबीपी माझाला मिळाली। आणि काही वेळापूर्वीच आदित्य ठाकरे हे बाहेर पडलेले आहेत हॉटेलमधून। मात्र ते एकाच वेळी हे दोन्ही नेते हे एकत्र आल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। मात्र ते एकाच हॉटेलमध्ये असले तरी भेटलेले नाहीत अशी सध्याची माहिती आहे। दोघांची भेट झालेली नाही अशी सूत्रांची माहिती आहे। नेमकं काय घडलंय जाणून घेऊया वेदांत नेब यांच्याकडनं। वेदांत, नेमके किती वाजल्यापासून दोघे याच हॉटेलमध्ये होते आणि काय घडतंय तिकडे, काय चर्चा आहे? जी माहिती आपण घेतो सूत्रांकडनं त्यामध्ये खरं तर वेगवेगळे कार्यक्रम होते आणि वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सॉफिटेल हॉटेललाच होते आणि साधारणपणे 5:30-6 वाजल्यापासून आदित्य ठाकरे सुद्धा एका वेगळ्या मीटिंगसाठी त्याच ठिकाणी हॉटेल सॉफिटेलला होते। त्यामुळे दोघांमध्ये भेट झाली का या संदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नाही। मात्र दोन वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आलेले होते, वेगवेगळ्या मीटिंग्स त्यांच्या होत्या आणि त्यामुळे ज्या प्रकारे काही माहिती मिळत होती की काही राजकीय चर्चा आहे का किंवा अधिक ठरलेली बैठक आहे का, तर दोन्ही नेत्यांमध्ये तशी कुठलीही बैठक झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त आदित्य ठाकरे हे सायंकाळी 5:30 वाजल्यापासून हॉटेल सॉफिटेलला होते, तर काही तासाभरापूर्वी देवेंद्र फडणवीस सुद्धा याच हॉटेल सॉफिटेलला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। नक्कीच वेदांत, तुला थोडंसं थांबवतो मी। प्रशांत बडे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। प्रशांत, संध्याकाळी 5:30 पासून आदित्य ठाकरे त्यानंतर देवेंद्र फडणवीस एकाच हॉटेलमध्ये आहेत असं कळतं। त्याच्यानंतर आदित्य ठाकरे आता बाहेर पडतात। राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे, काय घडतंय? खरं तर महाराष्ट्रासाठी एक मोठी बातमी आहे, कारण 2च दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना जी ऑफर दिली होती आणि त्यानंतर आज आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याच सोफिटेलमध्ये साधारणतः गेल्या 3 ते 4 तासापासून होते। साधारणतः 5:30 वाजताच्या दरम्यान मुख्यमंत्री आले, त्यानंतर 1 ते 1.5 तासाने आदित्य ठाकरे या ठिकाणी आले आणि जे आतमधले जे सूत्र आहेत त्यांनी जी माहिती दिलेली आहे, साधारणतः अर्धा ते 1 तास या ठिकाणी असलेल्या कॅफेटेरिया जो विभाग आहे त्या ठिकाणी हे एकत्र होते आणि तो संपूर्ण परिसर जो आहे तो बंद करण्यात आलेला होता। तिथे कोणालाही जाण्यासाठी परवानगी नव्हती अशा प्रकारची माहिती जी आहे ते आतमधल्या सूत्रांनी दिलेली आहे। अगदी काही क्षणांपूर्वी या ठिकाणावरून आदित्य ठाकरे जे आहेत ते निघालेले आहेत, मात्र प्रसार माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही। एकूणच आपण जर बघितलं तर एक महाराष्ट्रासाठी ही मोठी बातमी आहे, कारण एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची ही भेट होत असताना महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये जी समीकरणं बनलेली होती ती समीकरणं आता जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या निवडणुका आहेत, मग त्या संदर्भात काही या संदर्भात बोलणी झालेली आहे का, पुढे काय राजकीय वर्तुळात नवीन घडणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र सोफिटेलचा जर परिसर बघितला तर संपूर्णपणे या ठिकाणी पोलिसांचा मोठा पहारा लागलेला होता। अजूनही हा पहारा जो आहे तो या ठिकाणी कायम आहे आणि अशी शक्यता वर्तवली जाते की अजूनही देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आतमध्ये आहेत आणि आदित्य ठाकरे जे आहेत ते या ठिकाणावर रवाना झालेले आहेत। नेमकं या बैठकीत काय घडलं याची माहिती काही वेळात जे आहे ते पुढे येईलच। मात्र एक मोठी बातमी आहे, जो एरिया होता हा सगळा जिथे आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस जे आहेत ते भेटले, त्या कॅफेटेरिया एरियामध्ये कोणालाही जाण्यासाठी परवानगी जी आहे ती नाकारलेली होती। कोणीही स्टाफ किंवा इतर ज्या व्यक्ती आहेत त्यांना तिथे जाऊ दिलं जात नव्हतं अशी माहिती जी आहे ती मिळालेली आहे। म्हणून नेमकं यामध्ये काय घडलेलं आहे याची मोठी चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात जी आहे ती आता रंगलेली आपल्याला पाहायला मिळते। अश्विन, प्रशांत, जसं तू सांगतोयस की अर्धा तास भेट झाली आहे पण अजून कन्फर्मेशन कोणी देत नाही। मात्र दोघे अर्धा तास भेटले होते आणि तिकडच्या परिसरामध्ये एंट्री बंद करण्यात आली होती असं कळतंय। गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने ज्या प्रकारे घडामोडी घडतायत, खास करून अधिवेशनामध्ये झालेल्या गाठीभेटी आणि त्याच्यानंतर होणारी ही भेट, एकूणातच राजकीय वर्तुळामध्ये आता तर्कवितर्कांना आणखी उधाण येईल यामुळे।
अश्विन, खरं तर तो प्रसंग देखील आहे ज्यावेळेस उद्धव ठाकरे हे त्या ठिकाणी फोटो सेशनसाठी आलेले होते आणि देवेंद्र फडणवीस यांची देहबोली जर आपण बघितली तर त्यांनी मार्ग करून दिला उद्धव ठाकरेंना आणि बसण्यासाठी आसन दिलेलं होतं. त्यानंतर थेट त्यांनी उद्धव ठाकरे यांना आपण या बाजूला येण्याची शक्यता आहे असं म्हटलं आणि त्यानंतरच आपण बघतोय की दोन नेते एका हॉटेलमध्ये येतात. शिवसेनेचे मोठे नेते आहेत आदित्य ठाकरे, त्यांच्याकडे निर्णय क्षमता जी आहे ती आहे. या सगळ्या स्थितीमध्ये निर्णय घेण्याची जी आहे ती प्रक्रिया त्यांच्याकडे आहे आणि अशात देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची ही भेट होते आहे. मोठी राजकीय घडामोड जी आहे ती आहे आणि जी सूत्र माहिती देतात साधारणतः अर्धा ते 1 तास या कॅफेटेरिया परिसरामध्ये ते बसलेले होते आणि त्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात जरी असलं तरी ज्या वेळेस आदित्य ठाकरे इथून या मुख्य द्वारामधून बाहेर पडले त्यावेळेस अगदी हसतमुख ते या ठिकाणावर बाहेर पडले. त्यांना एकूणच जाणीव होती की बाहेर प्रसारमाध्यमांचा मोठा गराडा आहे, मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देता अगदी हसतमुखाने सगळ्यांना हात दाखवत आदित्य ठाकरे बाहेर पडले. त्यामुळे या स्मित हस्त्याच्या मागे नेमकं काय महाराष्ट्रात घडतंय हे देखील पाहणं आता गरजेचं आहे. अश्विन, प्रशांत, कार्यक्रम नेमके कोणकोणते होते ज्या करता हे दोघेही आले होते? कारण जसं तू म्हणतोयस की अर्धा तास दोघांमध्ये भेट झाली होती, म्हणजे बाकीचे 3 ते 4 तास ते त्यांच्या कार्यक्रमांमध्ये असणारे निश्चित आहे. त्यांचे कार्यक्रम नेमके कोणकोणते होते? काही राजकीय कार्यक्रम होता, वैयक्तिक कार्यक्रम होता, त्यांच्या बरोबर कोण होतं, या सगळ्याबद्दल काही कळलंय? अश्विन, आदित्य ठाकरे यांच्याबरोबरची जी लोक त्या ठिकाणी दिसतात ते जवळचे मित्र वगैरे असावेत अशी शक्यता इथले स्टाफ जो आहे तो वर्तवतो आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचा नेमका काय कार्यक्रम होता हे स्पष्ट झालेलं नाही, मात्र एकूण हे दोन्ही नेते हे निश्चित या हॉटेलमध्ये काही वेळ जे आहे तो त्यांनी घालवलेला आहे. त्यामुळे नेमकं त्यांच्या थोडंसं थांबवतो तुला. भाजपचे नेते प्रवीण दरेकर आता आपल्यासोबत आहेत. प्रवीण दरेकर जी, देवेंद्र